नमस्कार मंडळी, मी कमल आहे. कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला वडे बनवायचे, त्याला सांडगे पण म्हणतात, वडे पण म्हणतात. आता मी ह्या दोन डाळींपासून वडे तयार करणार आहे. एक मठाची डाळ आणि एक मुगाची डाळ. ही दोन्ही पण बिना सालीची डाळ. ही बघा, ही मुगाची, ही मठाची. ही मी दोन्ही अर्धा अर्धा किलो घेतलेली. याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ पण टाकू शकतो किंवा मग अजून उडदाची डाळ पण. मी ह्या दोन डाळींपासून बनवणार आहे. आता आपल्याला ती पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायची. एकत्र टाकू शकता किंवा वेगळे पण टाकू शकता. ती 4 तासासाठी मी पाण्यात ठेवते. ही डाळ आपण 4 तास भिजत ठेवलेली होती. मी आता ती पाण्यातून काढून 1 तासाशी निथळून घेतली. ती कशा पद्धतीने वाटून घ्यायची तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी. त्याच्यासाठी मी त्याच्या आधी इथे डाळ पण थोडीशी वाटून घेतलेली आहे बघा. अशा पद्धतीने खूप बारीक नाही करायची, थोडीशी जाडसर अशी ठेवायची. आणि नसेल तुमच्याकडे पाटा तर मग मिक्सरमध्ये दळून घ्यायची, पण खूप अशी बारीक नाही करायची. थोडीशी जाडसरच ठेवायची, आपण लगेच बारीक होती. एक किलो डाळ वाटायला फक्त अर्धा तास लागणार आहे. पण पाट्यावरचे जे वडे आपण डाळ वाटून जे बनवतो ना, खूप छान चव पण देतात. आपल्याला 2 वेळेस फक्त अशी फिरून घ्यायची. ती आता परत मागे घ्यायची, ते पण मी तुम्हाला दाखवते. पराठ्यावरून आपण सगळी डाळ काढून घेतली. हे अशी व्यवस्थित असं बोटांनी निब्बर हात लावून असं मागे घ्यायची, पुन्हा ती वाटायची. हळूच हात फिरवायचा, म्हणजे बारीक पण होत नाही जास्त आता नंतरच्या वेळेस. हे बघा, अशी रवाळ टेक्चर असं ठेवायचं. खूप जास्त अशी बारीक नाही करायची. याच पद्धतीने मी आता इथे सर्व डाळ वाटून घेते. नंतर मग त्याला काय मसाले टाकायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा, मी ह्या पद्धतीने असं थोडी जाडसर अशी ही डाळ वाटून घेतली. थोडी बाकी ठेवली का की आपल्याला हे मसाले पाट्यावर वाटून घेतल्यानंतर ती डाळ वाटायची, म्हणजे आपले मसाले पाट्याला चिटकून राहणार नाही. आता मसाल्यांमध्ये बघा, लाल मिरच्या घेतल्या इथे. हे नंदुरबार मिरची आहे, तिखट नाहीये, त्याच्यामुळं हे थोडे जास्त घेतल्या. त्यांचं कातड फक्त जाड असतं. त्याच्यामध्ये 1 चम्मच एवढ्या ओवा घेतल्या. थोडासा हिंगाचा खडा घेतला. त्याच्यानंतर धने घेतले 2 मोठे चम्मच. 2 चम्मच बडीशोप घेतली. 2 चम्मच जिरे घेतले. आता मी हे सर्व पाट्यावर वाटून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी भरून एवढा लसूण पण घेतलाय मी. थोडं थोडं पाणी टाकून मग वाटायचे होते मसाले. पाण्यामुळे काय होतं, लवकर मसाले हे वाटले जातील आपले. बघा, मसाले असे मस्त वाटून घेतले. त्याच्यामध्ये लसूण पण टाकून घेतला. पाट्यावरची चव एकदम वेगळीच मसाल्यांची, असा मस्त वास येतोय. खूपच छान आपले हे वडे होत असे.
मसाले असे वाटून घेतले. आता आपण त्या वाटलेले डाळीमध्ये टाकले. आता पाट्याला आपले मसाले असे चिटकून राहिलेले आहे थोडे. आता बघा ते कसे काढायचे. थोडीशी मी ते डाळ ठेवलेली बाकी. आता ती डाळ घ्यायची. आता ते वाटून घ्यायची म्हणजे आपले पाट्याचे मसाले पण चिपकून राहणार नाही, ते पण निघून जातील. हे बघा हे बघा ती उरलेली डाळ होती ना, थोडी डाळ बाकी ठेवलेली, ती पण पाट्यावर वाटून घेतली. म्हणजे काय झालं, पाट्याला जे आपण मसाले वाटून घेतले ना पाट्यावरती, तर ते दगडाला चिपकून राहू नये म्हणून आपण ही डाळ वाटून घेतली त्याच्यावरती. आता आपली सर्व डाळ इथे वाटून झाली. आता आपल्याला त्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकून घ्यायचंय. दीड चम्मच एवढी हळद टाकून घेतली. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आपले 1 किलोचे वडे हे अर्धा किलो मुगाची डाळ व अर्धा किलो मठाची डाळ. आपण भाजीला पण वरून मीठ टाकतो थोडे बघा, म्हणजे 1.5 चम्मच एवढं, मोठ्या चम्मचने 1.5 चम्मच अंदाजे मीठ टाकून घेतलं. आता हे बघा कसं मिक्स करायचं. हळूहळू असं हळूहळू मिक्स करत चालायचं. बघा मस्त असा एकदम छान असा वास येतोय त्याचा. हे बघा मस्त सर्व मिक्स करून घेतले. आता आपल्याला ते तोडून करायचे. तर मी तुम्हाला कसे तोडून करायचे ते पण आता दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने आपले वडे हे तोडून घ्यायचे. हे बघा एका हाताने पण असे तोडता येते किंवा दोन्ही हाताने पण तोडून घ्यायचे. हे वडे खानदेश भागामध्ये एक वड्याची चाळणच असते, तर तिच्याने असे झारून घेतात लगेच होता. पत्र्यावर किंवा मग कागदावर किंवा असं कुठल्या कपड्यावरती असं झारून घेतात. पण हे तोडलेले वडे पण खूप छान लागतात आणि ते पण चांगले असतात. याच पद्धतीने मी इथं आता सर्व वडे असेच तोडून घेते आणि वाळल्यानंतर मी तुम्हाला वडे पण दाखवण कसे झाले आपले वडे. हे आपण सकाळी वडे आपण असे तोडून घेतलेले होते ना, तर ते आता बऱ्यापैकी वाळले. आता आपल्याला ते असे काढून घ्यायचे. बघा लगेच निघतात. ताटाला तेल लावलं नाही का, परत डाळीचं पीठ लावता कुणी, तेल लावतं. तेल लावल्याने काय होतं, धूळ उडते. त्याच्यामुळं मी काहीच नव्हतं लावून घेतलेलं. काढताना असं उलटणीने काढायचं. कागदावर किंवा कपड्यावर जर घातले ना तर खूप काढायला वेळ लागतो. त्याच्यामुळं मी असे ताटांमध्ये किंवा मग सुपामध्ये अशा पद्धतीने मी हे काढून घेते. हे बघा मस्त असे निघाले. आता जेवढे मी ताटांमध्ये वडे टाकून घेतलेले सर्व याच पद्धतीने काढून घेते. सर्व वडे इथे बघा काढून घेतले मी. हे आजचे 1 किलोचे एवढे वडे आपले झाले मस्त बघा. आणि हे कालचे बनवलेले, कालचे हे 1 किलोचे, आजचे 1 किलोचे. हे काल आणि आज 2 दिवस ऊन दाखवले यांना, आणि यांना फक्त आजचं ऊन दाखवलेले. अजून पण थोड्या वेळ मी उन्हात ठेवते. हे पण अजून मला 2 दिवस उन्हात वाळवायला लागणार आहे, आणि हे अजून 1 दिवस. असे बघा आपले मठाच्या आणि मुगाच्या डाळीपासून 2 किलोचे असे छान पाट्यावर वाटून आपले वर्षभर टिकणारे घरगुती वडे असे मस्त छान झाले बघा. मुगाचे व मठाच्या डाळ याच्यापासून आपण जे वड्याची रेसिपी तयार करून घेतली, वडे तयार केले. हे वर्षभर खास मस्त टिकतं. हे 2 दिवस वाळवून घेतले. अजून पण मला उन्हामध्ये वाळवायचे, म्हणजे वर्षभर व्यवस्थित टिकतात, त्यांना बुरशी वगैरे लागत नाही. ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा. आपले फक्त 2 डाळींपासून हे वडे बनवलेले आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.